नमस्कार शेतकरी बांधवांनो, सोनम सीड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीमध्ये गेले 10 वर्षापासून मी मराठवाडा इन्चार्ज म्हणून श्याम देशमुख काम करत आहे। शेतकरी बंधूंनो, या वर्षी अवर्षणग्रस्त भागामध्ये म्हणजे मराठवाडा असो विदर्भ असो एकदम पावसाचा थैमान असलं, इतकं थैमान की भयानक थैमान। आणि ह्या पावसाच्या थैमानामुळे 80 ते 90% कंपन्याचं सोयाबीन हे येलो मोजॅकनं बळी पडलेलं असन, पण सोनम सीडचं हे जे तेजस्वी वाण आहे हे बळी पडलेलं नाही। हे प्रत्यक्ष मी शेतकरीच्या मुलाखतीद्वारे मी शेतकऱ्याचे प्रश्न विचारून प्रत्यक्ष पीक पाहणी सोन्ना या ठिकाणी आलेले। तर राम राम काका। हा, तुम्ही गेले वर्षी सोनम सीडचं हे तेजस्वी लावलं होतं, तर किती बॅग लावले होते गेल्या वर्षी तुम्ही तुमच्या शेतामध्ये? गेल्या वर्षी 3 तुम्ही 3 बॅग लावल्या होत्या, पण या वर्षी तुमच्या बॅग पाहून किती लोकांनी या बॅगला पुन्हा प्रतिसाद दिला आणि परत या वेळेस तुम्ही किती बॅग लावल्या? आपण 6 लावल्या आणि प्रतिसाद लोकांनी भरपूर दिलाय। म्हणजे तुम्ही 6 लावले आणि तुमच्या गावामध्ये भरपूर लोकांनी चांगला प्रतिसाद, जवळपास 60 ते 70 बॅग या वर्षी तुमच्या गावामध्ये आलेले आहेत। हो, म्हणजे जवळपास ह्या एरियामध्ये आपण गेल्या वर्षी कार्यक्रम बी ठेवला होता, हो. त्या माध्यमातून लोकांना कळालं बा येलो मोजॅकला बळी पडणारी सोनम सीडची व्हरायटी नाही, एकदम जबरदस्त सदाबहार हिरवेगार अशी ही सोनम सीडची तेजस्वी। या वाणाबद्दल आणखी तुम्हाला काय वैशिष्ट्य वाटतंय? वाण सोनम सीडचं चांगलं आहे सर। सोनम सीडचं चांगलं वाण वाटलं। तर आता बघा, आपण ह्या वाणामध्ये आपण हे एकदम जबरदस्त असं आपण ह्या ठिकाणी बघा ना, हात लावा तुम्ही, बघा हे गुच्छ म्हणजे किती जवळजवळ प्लॅन्टेशन झालेलं आहे आणि जवळपास 80 ते 90% हे 3 दाण्याच्या शेंगा आहेत। तर एक जर झाड आपण उपटलं, शेतकरी बांधवांनो, मी आता तुम्हाला झाडच उपटून दाखवतो हे प्रत्यक्ष। हे बघा, हे गड्डी सोयाबीन आहे। गड्डी सोयाबीन म्हणायला हरकत नाही, गड्डी सारख्या गड्ड्याचे गड्डे लागल्यात। जवळपास 90% 3 दाण्याचं सोयाबीन आहे। ह्या सोयाबीन मध्ये तुम्हाला काय आणखीन काय वैशिष्ट्य वाटतं? बघा, याचं जर बुड बघितलं तर म्हणजे एकदम बुडापासून शेंड्यापर्यंत भरपूर माल लगडलेला आहे आणि मुळे फुटमुळवे असल्यामुळे भरपूर हे ताकद म्हणजे वाढण्याचं काम करतंय। आणि पूर्ण आता जर आपण बघितलं हे प्लांट, तर जवळपास एकदम माल लगडलेला आहे। तर आपण तुमच्याच हाताने तुम्ही शेंगा मोजूया। जवळपास आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, एका फांदीला 11 आहेत। तर जवळपास ह्या 8 ते 9 फांदे आहेत, म्हणजे 12 9 18 म्हणजे 108 ते 110 शेंगा एका झाडाला लागलेले शेतकरी मित्रांनो। सांगायचं तात्पर्य म्हणजे एक गाजलेलं सोनम सीडचं तेजस्वी वाण लावायला विसरू नका। आजच आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर जा आणि सोनम सीडचं तेजस्वी वाण बुकिंग करा। तुम्ही काका आल्याबद्दल ह्या कंपनीचं अभिनंदन करतो आणि तुम्ही कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल मी तुमचं सोनम सीडच्या वतीनं धन्यवाद करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।